आणि या बुलेटिनमध्ये आपण 5 कोणत्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूयात। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेस पाठोपाठ आता विधान परिषदेसाठी पवार गटाचाही उद्धव ठाकरेंना पाठिंबा आहे। त्यामुळे ठाकरे आमदार होणार का हा प्रश्न आहे। जुई जाधव या संदर्भात आपल्याला अपडेट्स देतील। बारामतीत मतदानाचा रेकॉर्ड मोडला जाणार का, देविदास राखुंडे यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर राहुरीमध्ये मतदानाचा टक्का नेमका काय सांगतो, सुनील दवांगे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। बंगालमध्ये बंपर मतदान झालंय, पण झोडपाझोडपी सुद्धा जोरदार झाली आहे। नेमक्या कुठे कुठे आणि काय घटना घडल्यात, रामराजे शिंदे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। आणि तामिळनाडूचा मतदान टक्का नेमकं काय सांगतो, निवडणुकीच्या निकालाचा काय अंदाज सांगतो, हे आपण रामराजे शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात उद्धव ठाकरेंसंदर्भातल्या या बातमीनं। विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यात। महाविकास आघाडीकडून एकच जण विधान परिषदेवर जाणार आहे, पण कोण जाणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटानं उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा दिलाय। शरद पवार गटानं बिनशर्त पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र अट ठेवली आहे, पुढे येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करावी आणि उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर आमचा पाठिंबा आहे, अशा या दोन अटी ठाकरे गटासमोर काँग्रेसनं ठेवल्यात। आता ठाकरे नेमकं काय करणार, लढणार की दुसऱ्या कोणाला संधी देणार हे पाहावं लागेल। पण काँग्रेसच्या अटीमुळे आता महाविकास आघाडीतल्या या सामन्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जुई जाधव आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहे। जुई, काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, जर स्वतः उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर, आणि दुसरं म्हणजे पुढच्या राज्यसभेच्या जागेसंदर्भात बोलणी केल्यानंतरच ते ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहेत। आता शरद पवार गटानंही पाठिंबा दिलाय, पण शिवसेनेत नेमकं काय सुरू आहे, ठाकरे गटात काय सुरू आहे, ठाकरे उभे राहणार की इतरांना संधी देणार? अगदीच सर, आपण पाहतोय की विधान परिषद निवडणूक 12 मे रोजी पार पडणार आहे। मात्र त्यासाठी आतापासूनच नेमकं उमेदवार कोण असणार आहे यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। आधी जर आपण पाहिलं तर मग राज्यसभा बिनविरोध झाली, शरद पवार यांचं नाव होतं, त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पाठिंबा दिला। मात्र आता विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंच्या नावाचा जर विचार केला गेला तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल, हे मत स्पष्टपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं होतं। आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत ही त्यांच्या पक्षाची बाजू मांडली आहे की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा त्यांना देऊ। मात्र उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात आता या जागेसाठी लॉबिंग सुरू झाली आहे। सुषमा अंधारे असतील, सूरज चव्हाण असतील, वैभव नाईक, अंबादास दानवे या चौघांची नावं खरंतर प्रकर्षाने पुढे येत आहेत की या चौघांचं लॉबिंग सुरू आहे। परंतु जर उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त या 4 जागांची नावं किंवा इतर कोणाचं नाव समोर आलं तर मात्र काँग्रेस चर्चेसाठी पुढे येत आहे। काँग्रेस आपल्या देखील उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहे। काही वेळ आधीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत ही अट घातली आहे की जर उद्धव ठाकरे असतील तर आनंद आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु जर इतर कुठल्या नावाची चर्चा असेल तर मात्र एकत्रित तिन्ही पक्ष बसून या संदर्भात चर्चा केली गेली पाहिजे आणि आगामी जी राज्यसभा निवडणूक आहे त्यासाठी देखील कोणता चेहरा असावा आणि कुठल्या पक्षाचा असावा या संदर्भात देखील चर्चा केली गेली पाहिजे। कारण का आता जरी शरद पवार यांचं नाव पुढे असलं, काँग्रेसने जरी हे पद सोडलं असलं तरी देखील पुढच्या वेळी काँग्रेस मात्र आग्रही राहणार आहे या त्यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी। विनोद सर, अगदी जुई, यापूर्वी शरद पवारांना राज्यसभेवर पाठवले त्यावेळेला सुद्धा काँग्रेसनं पाठिंबा दिला, त्याचबरोबर आता जर उद्धव ठाकरे जाणार असतील तर ते पाठिंबा देत आहेत। त्यामुळे पुढची राज्यसभा असेल ती मात्र काँग्रेसला मिळाली पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका आहे। धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल। पुढची बातमी बारामतीतून आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे। बारामतीत दुपारी 3 वाजेपर्यंत 40.36% इतकं मतदान झालंय। सुनेत्रा पवारांसह जय पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये मतदान केलंय। अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या आहेत। ही निवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित होतं। प्रमुख पक्षांच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत, मात्र 22 अपक्षांनी उमेदवारी मागे न घेतल्यानं इथं निवडणूक पार पडते। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी, या संदर्भातले अपडेट्स आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। देविदास, 3 वाजेपर्यंत फक्त 40.36% मतदान झालेलं आहे। 40% हा मतदानाचा आकडा बारामतीचं जर एकूण राजकीय गणित बघितलं आणि शरद पवार किंवा पवार कुटुंबियांना बारामतीकरांचा असलेला भक्कम पाठिंबा बघितला तर काहीसं कमी मतदान झालं असं म्हणता येईल। अगदी खरं विनोद, जर आपण बघितलं तर सकाळी ज्यावेळेस मतदान सुरू झालं त्यावेळी 7 वाजल्यापासून जो
सुरुवातीचा 1-2 तासाचा टप्पा असतो, म्हणजे 7 ते 9 वाजेपर्यंतचा काळ आपण म्हणू, तर तो खरा मतदान होण्याचा काळ असतो. कारण सकाळी सकाळी उत्साह असतो जनतेमध्ये आणि त्या पिरियडमध्ये घरातून मतदार बाहेर पडतात. आता आपण जर बघितलं तर एकतर कडक उन्हाळा आहे आणि अशा उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी मतदान जास्त प्रमाणात होईल असं चित्र होतं. मात्र सकाळी जर आपण आकडेवारी बघितली 7 ते 9 या पहिल्या टप्प्यातली, तर ती आकडेवारी फक्त 8% होती. त्यामुळे निश्चितच मतदान कमी झालं. त्यानंतर आपण 3 वाजेपर्यंतची आकडेवारी बघितली तर ती 40%ला पोहोचलेली आहे. आणि आता आपण ज्या स्थितीला बोलतोय, आता आपल्याला अशी माहिती मिळते की जवळपास 50%च्या आसपास हे मतदान जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे मतदान संपेपर्यंतचा काळ जर आपण बघितला 5 वाजेपर्यंत, तर मग ते मतदान जे आहे ते जवळपास 60% होईल किंवा 60%च्या थोडंसं पुढे जाईल. म्हणजे जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये या पोटनिवडणुकीला जवळपास 3,84,000 पेक्षा अधिक मतदार आहेत. आणि त्यापैकी जर मग 60% मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत असतील, तर तो जवळपास 1,90,000 पेक्षा अधिकचं मतदान सुनेत्रा पवार यांना मिळू शकतं. म्हणजे हे संपूर्ण मतदान होऊ शकतं. अर्थात सुनेत्रा पवार यांना ते 99% मतदान मिळेल, कारण हा वन साइड विजय असणार आहे. कारण पुढे जे उमेदवार आहेत ते कोणतेही प्रबळ उमेदवार विरोधक नाही आहेत. जेही 22 आहेत ते अपक्ष आहेत. त्यामुळं मिळणारं मतदान जे आहे ते संपूर्ण सुनेत्रा पवारांच्या वाट्याचं हे कोणाला सांगण्याची गरज नाही. आता पार्थ पवार यांनी जे आवाहन केलं होतं की 2,17,000चा टप्पा आपल्याला पार करायचा आहे, तो रेकॉर्ड मोडायचा आहे आणि तो रेकॉर्ड मोडण्यासाठी आपल्याला जवळपास 70%चा आकडा पास करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी ते रेकॉर्ड जे आहे ते आपण मोडू शकतो. आणि ते तितकंसं गाठणं सध्या तरी अवघड वाटतंय. अर्थात शेवटच्या काही तासामध्ये किती मतदार बाहेर पडतात आणि किती मतदान होतं यावरती ही सगळी गोष्ट अवलंबून आहे. मात्र 2024चं जर आपण विधानसभेचं मतदान बघितलं तर त्यामध्ये अजित पवार यांना 1,81,000 प्लस मतदान मिळालं होतं. आणि नेहमी या मतदारसंघात अजित पवारांनी जेवढ्या निवडणुका विधानसभेच्या लढल्या त्यामध्ये लाखोंपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले होते. निश्चितच त्यापेक्षा अधिकचं मतदान जे आहे ते सुनेत्रा पवारांना या ठिकाणी मिळताना दिसतंय. 2024चा एक विशेष उल्लेख करावा लागेल. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना जे मतदान मिळालं होतं ते 1,43,000चं हायेस्ट मतदान होतं आणि तो आकडा देखील राज्यातला आता सुनेत्रा पवारांकडून क्रॉस होतोय, हेही या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय. एकूणच बघितलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जर आणखीन 10% मतदान झालं तर मग मात्र 60-65% मतदान होईल आणि 2 लाखापेक्षा अधिकचं मतदान जे आहे ते या ठिकाणी होईल. सुनेत्रा पवारांना मोठं मताधिक्य मिळेल असं म्हणायला अडचण येणार हरकत नाही. बरोबर आहे. सुनेत्रा पवार आता विजयी होणार हे जवळपास निश्चित आहे, पण मताधिक्य किती घेत आहेत, किती मतं त्यांना पडतायत हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर अनेक राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. धन्यवाद देविदास दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता पुढची बातमी आहे राहुरीतली. महाराष्ट्रातील राजकारणात आज आणखी एका महत्त्वाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होते. त्यामुळेच राहुरीची निवडणूक केवळ स्थानिक नाही तर राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारी मानली जाते. भाजपकडून अक्षय कर्डिले हे मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज हे एक एक मत मला जे मिळत आहे ते मत साहेबच मला देत आहेत. साहेबच मला खंबीरपणे माझ्यासोबत आज उभा आहे हे मी समजतोय. आणि निश्चितपणे आपण जे मत आज मला देत आहेत त्याचं मी आयुष्यभर ऋणी राहील. अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येते, अनेक निवडणुका येतात, पण मी ही निवडणूक मात्र माझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरू शकणार नाही. कारण की ही निवडणूक अतिशय वेगळी आहे. वडिलांच्या जागेवर आहे माझ्या, पण मात्र ह्या निवडणुकीमध्ये जे जे मत मला मिळेल, ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय, साहेबांच्या रूपाने मला जनता पाहती, यांना मात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या 100% तुम्ही जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाच्या आधारावर आपल्या सर्व इच्छा, अपेक्षा आणि माझ्याकडून ज्या ज्या गोष्टी विकास कामं आपल्याला करायची ते सगळे मी आपल्यासाठी पूर्ण करून दाखवेन. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपण जाऊयात. सुनील दवंगे आपल्यासोबत आहेत. सुनील, जशी परिस्थिती बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसाठी आहे तशी परिस्थिती अक्षय कर्डिलेंची नाही आहे. त्यांना एक तगडं आव्हान गोविंद मोकाटेंच्या रूपानं उभं राहिलेलं आहे. काय स्थिती आहे, कुणाची सरशी होण्याची शक्यता आहे? म्हणजे सहानुभूतीच्या लाटेत अक्षय कर्डिलेंचा विजय होऊ शकतो की गोविंद मोकाटे एक्स फॅक्टर म्हणून काहीतरी वेगळा निकाल लावू शकतात? नक्कीच विनोद सर, आपण जर बघितलं असलं तरी अहिल्यानगर जिल्हा हा
नात्यागोत्याचा आणि सगळ्या सोयऱ्यांच्या राजकारणात गुंफरलेला हा जिल्हा म्हणून त्याकडे बघितलं जातं. या ठिकाणी साखर सम्राटांचा जिल्हा आणि ज्या पद्धतीने साखर कारखाने त्यावर चालणारं राजकारण जे आहे याचं समीकरण जे आहे ते जुळवाजुळवी केली जाते. यंदा राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जी पोटनिवडणूक होत आहे यामध्ये एक वेगळा चमत्कार देखील पाहायला मिळाला की नेहमीच विधानसभा मतदारसंघामध्ये अग्रस्थानी असणारे तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि शरद मोकाटे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबरीनं अक्षय कर्डिले जे आहेत त्यांच्याकडे देखील एक भावनिक नातं म्हणून बघितलं जातं, कारण की शिवाजीराव कर्डिले हे अनेकदा राहुरी विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी राहिलेले आहेत आणि एक दबदबा म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी बघितलं जात होतं. मात्र अकाली त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आणि त्या ठिकाणी आता त्यांचा जो मुलगा आहे अक्षय कर्डिले यांना या ठिकाणी भाजपकडनं उमेदवारी दिलेली आहे. विखे असेल किंवा त्याच पद्धतीनं संग्राम जगताप असतील यांचं पाठबळ जे आहे ते अक्षय कर्डिले यांना मिळालेलं आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांचं पारडं जरी जड असलं म्हटलं जात असलं तरी सकाळी ज्या पद्धतीनं मतदान सुरू झालं त्यानंतर 2 तासात अवघं 6 ते 6.5% मतदान जे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक उमेदवार नसल्याने, कारण की राहुरीमध्ये ज्यावेळेस प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीमध्ये उभे राहायचे, तनपुरे घराण्यातलं कोणी उभं राहायचं त्यावेळेस मतदानाचा ओघ हा अधिक असायचा. मात्र यावेळेस मतदानाची टक्केवारी जी आहे ती सुरुवातीच्या काळात एकदम कमी दिसली. त्यानंतर 11 वाजेच्या दरम्यान जर बघितलं तर साधारण 18.22% असं एकंदरीत मतदान त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि भर उन्हाच्या तडाख्यात म्हणजे 3 वाजता 39.65% मतदान जे आहे ते राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. साधारण 374 मतदान केंद्रावरती 3,33,000 मतदार संख्या जी आहेत ते या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडती आहे. सध्या जे आहे ते 7 उमेदवार या रिंगणात उतरलेले असले तरी अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यामध्ये ही खरी लढत असल्याचं या ठिकाणी सांगितलं जाते. त्याचबरोबर शिवसेना उभाटा गटाकडनं ते बंडखोर उमेदवार आहेत ते देखील या रिंगणात उतरलेले आहेत. स्थानिक चेहरा म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आणि नेहमी संघर्षामधून रावसाहेब खेवरे यांचं नाव घेतलं जात आहे. त्यामुळे या ठिकाणची जी आहे ती त्रिकोणी लढत होताना पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडीकडनं या ठिकाणी उमेदवार उतरले, 3 अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहे. मात्र या ठिकाणची खरी लढत जी आहे ते मोकाटे आणि कर्डिले यांच्यात होत असल्याचं एकंदरीत दिसून येते. निवडणुकीचा टक्केवारीचा जो विचार केला तर मागच्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस टक्केवारी काहीशी कमी असल्याचं जाणवतंय. मतदानाचा ओघ कमी असल्याचं देखील प्रामुख्याने जाणवतंय. त्याचबरोबर तनपुरे यांनी आज सकाळी मतदान केल्यानंतर जे काही ईडी मुळे त्यांनी माघार घेतली होती त्यांचं देखील त्या आरोपाचं त्यांनी खंडन केलं आहे. म्हणजे एकंदरीत जर म्हटलं तर नातेगोते आणि त्यातून गुरफटलेलं राजकीय समीकरण यांच्याशी हा गुंता असल्याचं एकंदरीत याकडे बघितलं जातं. म्हणजे मतदानाचा टक्का जरी कमी असला तरी सुद्धा या निवडणुकीत काय निकाल लागतो याकडे लक्ष असेलच. मात्र फारसा उत्साह या मतदानात दिसत नसल्याचं या मतदानाच्या घटलेल्या टक्क्यावरून दिसतंय. धन्यवाद सुनील दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता बातमी आहे पश्चिम बंगालमधून. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय आणि पहिल्या टप्प्यात बंपर मतदान होताना दिसतंय. दुपारी 3 वाजेपर्यंत 78.77% इतकं मोठं मतदान झालंय. पहिल्या टप्प्यात तब्बल 152 मतदारसंघामध्ये मतदान होतंय. पहिल्या टप्प्यात अनेक हाय व्होल्टेज लढती होत आहेत. अनेक ठिकाणी राडे सुद्धा दिसून आलेले आहेत. दिवसभरात पश्चिम बंगालमध्ये काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, 78.77% मतदान 3 वाजेपर्यंत. अजून पुढचे काही तास शिल्लक आहेत ज्यामध्ये मतदानाची टक्केवारी 85%च्या आसपास जाऊ शकते. 85 ते 90% जर मतदान होत असेल तर हा कसला इफेक्ट म्हणायचा? SIRचा इफेक्ट आहे की प्रामुख्यानं वाढलेलं मतदान हे विरोधकांकडे जातं असं म्हटलं जातं त्याचा इफेक्ट आहे? बिलकुल, खरं तर SIRचा पण इफेक्ट आहेच आणि दुसरं म्हणजेच की महिला वोट बँक जी आहे तर त्याचा पण इफेक्ट आपल्याला इथं दिसून येतोय. SIRच्या माध्यमातून ज्या काही जी नावं डुप्लिकेट होती ती डुप्लिकेट वगळण्यात आलेली नावं. त्यामुळे आता जेवढे जेन्युन वोटर आहेत तर ते जेन्युन वोटर हे मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळेच वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते जास्त आपल्याला दिसून येते. परंतु जर हे वोटिंग पर्सेंटेज जास्त असेल तर ते कोणाच्या पारड्यामध्ये जाणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण मध्यंतरीचे जे काही वादग्रस्त विधानं चालली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण सांगितले की झालमुडी मी खाल्लेली आहे परंतु मिरची जी आहे ममता बॅनर्जी यांना लागलेली आहे. त्यामुळे झालमुडी जे आहे ते पश्चिम बंगालमधले सर्वात गरिबांचं असं म्हणूयात की ते खाणं आहे आणि त्याच्यामुळं झालमुडी हे प्रत्येक बंगाली व्यक्तीला माहित आहे. तर त्या निमित्तानं बंगाली मतदारांना जे ते आकर्षित करण्याचा पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केला होता. त्यावरून सुद्धा वाद जो आहे तो पेटलेला आहे. आता नवीन पुन्हा वाद सुरू झालेला आहे बंगाली आणि बंगाल
त्यामुळे टीएमसीने सांगितलेलं आहे की बंगाली म्हणजे की भाषाच्या विरोधामध्ये भाजप आहे आणि बंगाली माणसाच्या विरोधामध्ये भाजप आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे किंवा निवडणूक जी आहे ती आता कुठेतरी भाषावर आपल्याला जाताना दिसून येते. त्याचा पण इम्पॅक्ट जो आहे त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि त्यामुळे दिवसभरापासून, कारण अपेक्षा तीच केली जात होती की आज मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना मारहाण झालेली आहे, त्यांना बूथवरून पळवून लावलेला आहे. त्याचबरोबर आसनसोलच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झालेला आहे. त्यामुळे अशा या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना आपल्याला दिसून येत आहेत. मागील वेळेस सुद्धा पश्चिम बंगालमध्ये मी गेलो होतो तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा निवडणूक असते तेव्हा तेव्हा तिथे इतर घटना ज्या आहेत, अप्रिय घटना, त्या घडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे पश्चिम बंगालमधली निवडणूक तशी शांततेत पार पडत नाही, हा गेल्या 20-22 वर्षाचा इतिहास आहे आणि त्याचाच कित्ता किंवा त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होताना दिसते. आणि बंगाली अस्मितेला फुंकर घालत ममता दीदींनी पुन्हा एकदा सत्तेचा सारीपाट आपल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा अस्मितेचा विषय येतो तेव्हा तामिळनाडू हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तामिळनाडू संदर्भात रामराजे तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे, मात्र आपण बातमी पाहूयात. तामिळनाडूमध्ये सुद्धा मतदान पार पडतंय. तामिळनाडूमध्ये सुद्धा बंपर मतदान झालंय. दुपारी 3 वाजेपर्यंत 70% मतदान झालंय. राज्यातील तब्बल 234 मतदारसंघामध्ये मतदान आपला कौल देत असून यावेळची लढत अत्यंत अटीतटीची आणि हाय व्होल्टेज मानली जाते. पुन्हा एकदा रामराजेकडे जाऊयात. राम, हा जो सामना आहे तामिळनाडूचा, हा तमिळ अस्मिता हा तर मुद्दा तिथे कायमच असतो, पण तामिळनाडूमध्ये यावेळेला पहिल्यांदाच थलपती विजय या रूपानं एक एक्स फॅक्टर या निवडणुकीत आहे. आणि थलपती विजयची कामगिरी कशी असेल त्यावर तामिळनाडूतली बरीचशी राजकीय समीकरणं ठरणार आहेत. काय विश्लेषण करता येईल या निवडणुकीचं? बिलकुल विनोद, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे थलपती विजय जो आहे तो महत्वाचा की फॅक्टर असणार आहे. आणि तो नेमकं मतदान कोणाचं खातोय किंवा कोणत्या मतांना आकर्षित करतोय त्यावरून कोणाला किती फटका बसेल ते सांगता येते. एनडीए मध्ये AIDMK आहे, बीजेपी लढते आणि दुसऱ्या बाजूने विरोधामध्ये इंडिया अलायन्स मध्ये DMK आहे. त्यामुळे या दोघांमध्ये सरळ लढत आहेत. परंतु या संपूर्ण याच्यामध्ये ना मतदार जो आहे ना तो महत्वाचा असणार आहे. यावेळेस तामिळनाडूमध्ये SIRच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर साधारणतः 2,93,00,000 महिला आहेत आणि 2,83,00,000 पुरुष आहेत. म्हणजेच की पुरुषापेक्षा महिलांचं मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. जर महिला मतदार बाहेर पडल्या तरच महिला मतदार जे आहे ते तामिळनाडूमध्ये सरकार कोणाचं बसणार हे ठरवणार आहे. त्यामुळं तामिळनाडूमध्ये सुद्धा एक महिला फॅक्टर आणि दुसरा जो आहे तो ऍक्टर विजय याचा फॅक्टर जो आहे तो सुद्धा महत्वाचा असणार आहे. अगदी. आणि साऊथमध्ये किंवा दक्षिणेकडे चित्रपट अभिनेते आणि राजकारण याचा खूप जवळचा संबंध आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय चमत्कार घडवणार की थलपती विजयाच्या अस्तित्वानं कुठल्या दुसऱ्या राजकीय पक्षाला फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि घोडा मैदान लांब नाही आहे. 4 तारखेला याचा रिझल्ट आहे, त्यावेळेला 4 तारखेला काय निकाल लागतील ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल.